नमस्कार माझ्या गोड मैत्रिणींनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन एका छान इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओसुद्धा नेहमीप्रमाणे खूप छान असणार आहे आणि छोटा व्हिडिओ आहे, तोपर्यंत व्हिडिओ जो आहे तो स्किप न करता पूर्ण बघा। आणि तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरनं अंदाज आलाच असेल की आजचा व्हिडिओ कशा संदर्भात आहे। तर बघा, सहजासहजी आपल्या ह्या ज्या कॉफीच्या बरण्या असतात ना, तर त्यातली कॉफी पावडर संपली की आपण त्या इझिली फेकून देतो, हो की नाही। पण असं न करता आपण या बरण्यांचा अगदी उत्तम प्रकारे वापर कसा करू शकतो, जेणेकरून आपल्याला सुद्धा समाधान वाटेल बरणी न फेकल्याचं आणि आपल्या किचनला सुद्धा अगदी मस्त असा रॉयल लुक येतो। तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर इकडे बघा, माझ्याकडे 4 ते 5 अशा कॉफीच्या बरण्या ज्या आहेत त्या जमा झालेल्या आहेत आणि ही जी बरणी आहे ही खजूरची बरणी होती, तर त्याचा सुद्धा मी वापर करणार आहे। तर आपण बऱ्याच जणी आपल्याकडे जे काही अशा बाहेरच्या बरण्या येतात सामानासोबत, तर त्या बरण्या ज्या आहेत ना आपण बऱ्याचशा जणी वापरत असतो, जसे की आईस्क्रीमच्या वगैरे डब्बे असतात, तर ते सुद्धा आपण रियूज करतच असतो। पण ह्या ज्या स्पेशली ह्या ज्या कॉफीच्या बरण्या आहेत ना, ह्या खरंच याची क्वालिटी ना खरंच खूप उत्तम असते। ह्याचं जे काच असतं ना ते अगदी जाड असतं आणि याचं जे झाकण असतं ना ते अगदी एअरटाईट असतं। त्यामुळे आपण याच्यामध्ये इझिली आपल्या जे काही सामान आहे, किराणा माल वगैरे छोटा छोटा, तो याच्यामध्ये भरून ठेवू शकतो आणि एखादा कॉर्नर जो आहे ना आपल्या किचनचा, तो अगदी सुंदर असा डेकोरेट करू शकतो। तर मी सुद्धा तसंच केलेलं आहे, तर तुम्हाला पुढे ते बघायला भेटेलच। तर याचं जे स्टिकर आहे ना ते फक्त 2 ते 3 मिनटं पाण्यामध्ये आपल्याला भिजवायचं आहे आणि अशा पद्धतीने ते काढायचं आहे। तर इझिली दोन्ही साईडचं स्टिकर जे आहे ना ते निघून जातं। तर याचं सुद्धा जे खजूरची बरणी होती ना, तर त्यालासुद्धा स्टिकर होतं, तर ते सुद्धा मी काढलं, पण हे थोडंसं हार्ड वाटलं मला, पण 1-2 वॉशमध्ये ते निघून जाईल। पण कॉफीचं जे काही स्टिकर आहे ते अगदी 2 मिनटं भिजवलं ना की लगेच निघून जातं। तर सगळ्या बरण्यांचे मी स्टिकर जे आहेत ते काढून घेतलेले आहेत आणि आता अशा पद्धतीने आधी ते स्वच्छ क्लीन करून घेते मी, कारण की 2-3 बरण्या मी ऑलरेडी वापरत होती। आता अजून नव्याने काही बरण्या ज्या आहेत त्या ॲड झालेल्या आहेतच, तर त्यासुद्धा मी छान अशा आता वॉश करून घेते। तर मैत्रिणींनो बघा, आजकाल ऑनलाईन किंवा मोठ्या मोठ्या शॉपमध्ये या ज्या अशा काचेच्या बरण्या असतात ना, त्याची क्वालिटी तर माहिती नाही, त्याची गॅरंटी आपण नाही देऊ शकत, पण त्याची प्राईस जी आहे ना खरंच खूप जास्त पैसे आपल्याला मोजावे लागतात हे विकत घेताना। पण आता कॉफी जी आहे ती मोस्टली सगळ्यांच्याच घरी पिली जाते आणि त्याच बरण्या ज्या आहेत कॉफीच्या, त्या जर आपण अशा पद्धतीने जमा करून ठेवल्या ना आपल्या घरामध्ये आणि त्याचा जर रियूज केला ना, तर खरंच खूप सुंदर याची क्वालिटी आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे याचं जे काच आहे ना ते खूप जाड आहे आणि 1-2 वेळा माझ्या हातातनं एक बरणी पडलीसुद्धा होती, पण अजिबात त्याला कुठेही तडा नाही गेली, कुठेही बरणी ती तुटली नाही आहे। त्याच्यामुळेच आपण समजू शकतो की याची क्वालिटी अगदी उत्तम आहे, खूप हेवी आहे आणि ह्याची जी झाकणं आहेत ना तीसुद्धा खूप अशी घट्ट आहेत, म्हणजे एअरटाईट आहेत। आपण आतमध्ये जे काही आपलं सामान ठेवतो ना ते अगदी सुरक्षित राहतं, कुठेही बुरशी येत नाही किंवा नरम वगैरे पडण्याची अजिबात त्याला शक्यता जाणवत नाही, कारण की मी आता गेली 8-9 महिन्यापासून यातल्या काही बरण्या वापरत आहे। तर हा माझा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करत आहे आणि ह्या बरण्यांमुळे आपला जो काही कॉर्नर आपण डेकोरेट करणार आहोत त्याला लुकसुद्धा खूप सुंदर येतो आणि आपले पैसेसुद्धा वाचतात आणि आपण त्या गोष्टीचा रियूजसुद्धा करतो, याचंसुद्धा आपल्याला समाधान वाटतं। तर खरंच खूप छान वाटतं आणि आता जे काही माझ्याकडे सामान आहे ते मी आता याच्यामध्ये भरून ठेवणार आहे। त्याआधी या सगळ्या बरण्या मी स्वच्छ धुतल्या, सुकवून घेतल्या। आता पाऊस चालू आहे, पावसाचं वातावरण आहे, त्यामुळे कुठेही याला मॉइश्चर वगैरे नको पकडायला, त्यामुळे मी अगदी कोरड्या कॉटनच्या कपड्याने ह्याला स्वच्छ पुसून घेतलेलं आहे। त्यानंतर डेकोरेशनसाठी सुंदर असं एक फ्लॉवर पॉट आहे, त्याला छान अशी लाईटिंग मी केलेली आहे, तर त्याचा लुकसुद्धा खूप सुंदर दिसतो, पुढे तुम्हाला दिसेलच। तर आता काजू, बदाम, वेलची, बडीशोप, तर हे सगळं आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये आपल्याला लागतंच। काही गोडाचा पदार्थ केला किंवा नॉर्मली आपल्याला सुद्धा काही छोटी मोठी भूक लागते मध्ये मध्ये, किंवा लहान बाळांसाठी सुद्धा आपण हे देतच असतो त्यांनासुद्धा। तर हे सगळं आपल्या डोळ्यासमोर असेल ना तर आपलं तिकडे लक्ष जातं आणि आपल्याला ते आठवणीतसुद्धा राहतं की ही वस्तू आपल्याला खायची आहे किंवा वेळेत आपल्याला ही आता संपवायची सुद्धा आहे। त्यामुळे हे सगळं काही व्यवस्थित आपल्या डोळ्यासमोर असेल ना तर त्याचा चांगला आपण वापरसुद्धा वारंवार करत असतो। तर बघू शकता इकडे काजू, बदाम, वेलची, बडीशोप, त्याचबरोबर चणे, तर हे सगळं साहित्य आता मी याच्यामध्ये व्यवस्थित भरून घेतलेलं आहे। छान असं आता ह्याला मी एअरटाईट करून घेते।
तर फायनल लुक मी तुम्हाला आता दाखवेलच मैत्रिणींनो. तर त्याआधी मी तुम्हाला सांगू इच्छिते की माझं हे व्लॉगिंग चॅनल आहे. माझं डेली रुटीन, रेसिपीज, महाराष्ट्रीयन कल्चर, मराठी फॅमिली, बेबी केअर या रिलेटेड माझे खरंच खूप छान छान पॉझिटिव्ह व्हिडिओज असतात. त्यामुळे माझे इतर व्हिडिओजसुद्धा नक्की बघा आणि आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते. आय होप की तुम्हाला हा माझा आजचा व्हिडिओसुद्धा नक्कीच आवडला असेल आणि तुमच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ नक्कीच युजफुल ठरला असेल. आणि इथून पुढे आशा करते की तुम्हीसुद्धा तुमच्या घरातील कॉफीच्या ज्या काही बरण्या आहेत त्या अजिबात फेकून न देता अशा पद्धतीने त्याचा रियूज जो आहे तो तुम्हीसुद्धा करालच. तर आय होप की तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेलच. तर तुमचेसुद्धा काही सजेशन्स असतील तर ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तर चला भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. भेटूया लवकरच. बाय.